मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी चमचमीत मसालेदार अशी भज्याची भाजी। खूप झटपट आणि स्वादिष्ट आहे। भज्याची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे, मी इथे बेसन पीठ घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि बेकिंग सोडा। तर आता इथे बेसन पिठामध्ये मी घालत आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळदी पावडर आणि चिमूटभर बेकिंग सोडा। आणि आता छानपैकी मिक्स करायचं आणि थोडं पाणी घालून छानपैकी पीठ असं मिक्स करून घ्यायचं। तर फ्रेंड्स, इथे आता आपलं बेसन छानपैकी मिक्स करून झालेलं आहे आणि मी त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालत आहे आणि परत छानपैकी मिक्स करायचं। फ्रेंड्स, मी इथे अगदी सिंपल पद्धतीने, अगदी साध्या पद्धतीने इथे पीठ मिक्स केलेलं आहे, यामध्ये मी कांदा वगैरे काही घातलेलं नाहीये। चला तर मग आता आपण नेक्स्ट स्टेपकडे वळूया। तर फ्रेंड्स, आता मी इथे मसाला बनवून घेणार आहे आणि मसाला बनवण्यासाठी आता मी इथे कांदा चिरून घेणार आहे। कांदा पण असा उभ्या पद्धतीने चिरून घ्यायचा। आता इथे आपला कांदा चिरून झालेला आहे आणि टोमॅटो पण चिरून झालेला आहे। आता आपण वळूया नेक्स्ट स्टेपकडे। तर फ्रेंड्स, आता मी गॅस वरती एक पॅन ठेवणार आहे आणि आता पॅनमध्ये मी आवश्यकतेनुसार तेल घालणार आहे, कारण आपल्याला आता या तेलामध्ये पूर्ण मसाला छानपैकी भाजून घ्यायचा। तर आपलं आता इथे तेल गरम झालेलं आहे। आता गरम झालेल्या तेलात मी थोडा खडे मसाला घालणार आहे, त्यानंतर मी इथे कांदा घालणार आहे बारीक चिरून घेतलेला, त्यानंतर थोडंसं लसूण घालणार आहे आणि आता हे छानपैकी परतून घ्यायचं तेलामध्ये। तर फ्रेंड्स, आता इथे आपला कांदा ऑलमोस्ट भाजत आहे आणि आता मी इथं घालत आहे टोमॅटो आणि थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर। हे छानपैकी परत मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये। तर फ्रेंड्स, आता इथे आपला मसाला तयार आहे आणि आपण आता गॅस बंद करायचा आणि बंद करून झाल्यानंतर ह्याला थोडं 1-2 मिनिट थंड होऊ द्यायचा। चला तर इथे आपला आता मसाला थंड झालेला आहे आणि आपण आता हा मसाला मिक्सरला छानपैकी बारीक वाटून घेणार आहोत आणि तसेच मी हा तेजपत्ता मसाल्यामधून काढून घेत आहे आणि बाकीचा मसाला मिक्सरला छानपैकी बारीक करणार आहे। चला तर मग आपण आता मसाला हा मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया आणि छानपैकी बारीक वाटून घेऊया। तर मित्रांनो, इथे आपला मसाला तयार आहे। तुम्ही बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि टेक्स्चर पण किती सुंदर आहे आणि सुगंध अप्रतिम येत आहे मस्तपैकी। चला आता आपण फोडणीकडे वळूया। तर फ्रेंड्स, आता मी गॅसवरती तीच कढई घेतलेली आहे, ज्या कढईमध्ये मी मसाला भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अजून मी थोडंसं तेल टाकून घेणार आहे। आता इथे फ्रेंड्स, आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि आता गरम झालेल्या तेलामध्ये मी मसाला टाकून घेत आहे। छानपैकी मसाला टाकून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा। तर फ्रेंड्स, आपला इथे आता मसाला छानपैकी तेलामध्ये भाजत आहे आणि आता मी यामध्ये घालणार आहे काही ड्राय मसाले। आता ड्राय मसाल्यामध्ये मी घालणार आहे 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद पावडर, नंतर हा काळा मसाला घालत आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडंसं धनिया पावडर। हे मसाले छानपैकी आता मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये। चला तर मग आपण आता ह्यावरती थोडं 1-5 मिनिट मी झाकण ठेवून घेत आहे। चला तर आपला मसाला आता कसा झाला ते आपण पाहूया। बघा किती सुंदर आपला मसाला तयार झालेला आहे आणि तेल मस्तपैकी सोडलेलं आहे आणि कलर तर नंबर 1च आलेला आहे। आणि आता मी यामध्ये घालत आहे थोडंसं पाणी। तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचं। तर फ्रेंड्स, इथे आता आपला रस्सा तयार आहे, त्यामध्ये मी अजून थोडंसं मीठ घालत आहे आणि थोडीशी
कोथिंबीरी पण ॲड करत आहे आणि आता कमी गॅसवरती एक उकळी. तर फ्रेंड्स, मी त्या गॅसवरती आता रस्सा ठेवलेला आहे आणि आता दुसऱ्या गॅसवरती मी आता भजी काढून घेणार आहे. त्यासाठी मी गॅसवरती एक कढई ठेवणार आहे. आता कढईमध्ये मी आवश्यकतेनुसार तेल टाकून घेणार आहे. फ्रेंड्स, इथे आपलं तेल छानपैकी गरम झालेलं आहे आणि मी आता छानपैकी भजे सोडून घेत आहे. तळलेली आहेत. आता हे पूर्ण भजे काढून घ्यायचे आणि अशाच प्रकारे मी पूर्ण भजे आता तळून घेणार आहे. मित्रांनो, आता इथे तयार आहे आपली भज्याची भाजी आणि आता फक्त एक लास्ट स्टेप करायची आपल्याला. आता हे आपला इथे रस्सा झालेला आहे, तो चांगल्यापैकी थंड झालेला आहे आणि आता आपण त्यामध्ये अशी भजे एक ते असे छोटे छोटे पीसेस करून तुम्ही टाकू शकता किंवा असं सेपरेटली एक एक जरी तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही त्या रश्श्यामध्ये टाकून खाऊ शकता. तर मग आपण आता पटापट ही भजे काय करूया, आपण या रश्श्यामध्ये सोडून घेऊया. मित्रांनो, फायनली इथे आपली आता भजेची भाजी तयार आहे आणि तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या ह्या रेसिपीला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.